रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरंच काही। पुण्यात गुन्हेगारीच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीयेत। मग त्याला स्वातंत्र्य दिन तरी कसा अपवाद असेल? उलट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी रस्त्यावर रहदारी कमी असल्याचा फायदा घेत भर दुपारी औंधमधील एका ज्वेलर्सला लुटण्याचा प्रयत्न झालाय। पण दुकानदाराच्या धाडसानं चोरट्यांना आपली दुचाकी सोडून पळण्याची वेळ आली आहे। औंध येथील ओंकार कॉम्प्लेक्स मधील रामदेव ज्वेलर्स येथे शुक्रवारी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे। नेमाराम चौधरी यांचे औंध येथील ओंकार कॉम्प्लेक्स मध्ये रामदेव ज्वेलर्स हे सोन्या चांदीचे दुकान आहे। स्वातंत्र्य दिन असल्यामुळे रस्त्यावर रहदारी कमी आणि दुकानात गर्दी सुद्धा नव्हती। त्यामुळे नेमाराम चौधरी हे दुकानात सुमारे 3:30च्या दरम्यान एकटेच बसलेले होते। इतक्यात 3 जण दुकानात शिरले। त्यांच्या हातात कोयते होते, तलवारी होत्या। हातातील हत्यार पाहून नेमाराम चौधरी यांना क्षणात कळलंय की चोरटे आपल्या दुकानात घुसले। नेमाराम चौधरी यांनी काही करण्याच्या आतच या 3ही चोरट्यानं त्यांच्यावर तुफान हल्ला चढवला। चोरट्यांनी हल्ला चढवताच तितक्याच ताकदीनं चौधरी यांनी त्यांचा प्रतिकार केला। नेमाराम चौधरी यांचा प्रतिकार पाहून 3 चोरट्यांनी त्यांना खेचत दुकानाच्या बाहेर आणले। दुकानाच्या बाहेर आणून चोरट्यांपैकी एकानं त्यांच्यावर कोयत्यानं वार करण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर चौधरी यांनी आरडाओरड करताच आजूबाजूचे लोक जमा व्हायला लागले। हे पाहताच चोरट्यांनी तेथून धूम ठोकली। चोरटे पळून जात असले तरी चौधरी यांनी माघार घेतली नाही। चौधरींनी चोरट्यांचा पाठलाग केला। दुकानाच्या बाजूला लावलेल्या आपल्या दुचाकीवर बसण्याचा प्रयत्न चोरटे करत असतानाच नेमाराम चौधरी यांनी दुचाकीवर एक लात मारून ती जागेवरच खाली पाडली। त्यामुळे चोरटे दुचाकी सोडून विधाते वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याने पळून गेले। या प्रकाराची माहिती मिळताच चतुर्शृंगी पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।